आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही आर्टिफिशियल पॉईंट्ससुद्धा बनवले आहेत। त्याच्यामध्ये एक स्वप्ननगरी नावाचा पॉईंट्स आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही लहान मुलं, तुमची फॅमिली आणि सगळे जेवढे काही तुमचे फॅमिली मेंबर्स असतील तेवढ्या सगळ्यांना तुम्ही घेऊन इथे येऊन अतिशय चांगला आर्टिफिशियल ज्या गोष्टी बनवल्या आहेत, त्याच्यामध्ये वॉटर पार्क आहे, लहान मुलांसाठी काही खेळणे आहेत आणि अतिशय सुंदर अशा त्यांनी सगळं चित्र रंगवलं आहे, ज्याच्यामध्ये रोपवे आहे। ज्या रोपवेचा आनंद तुम्ही अतिशय मनसोक्त घेऊ शकता की या बुलढाणा जिल्ह्याच्या ज्या घाटातला जो काही अतिशय चांगला परिसर आहे तिथून तुम्ही डायरेक्ट रोपवेचा आनंद घेऊ शकता। म्हणजे तुम्ही एकदा रोपवेहून निघालात की डायरेक्ट तुम्हाला सगळा जो निसर्गरम्य वातावरण आहे ते सगळं दिसेल। आता इथून आपण स्वप्ननगरीच्या गेटपर्यंत चालत जाणार आहोत, जेणेकरून आपल्याला ते समजेल की स्वप्ननगरीमध्ये नेमकं काय आपल्याला त्या संदर्भात पाहायला मिळेल। गेटला एक वॉचमॅन सर बसले आहेत, त्यांनासुद्धा विचारूया आपण की याची फीज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने इथे आहेत ते। चला तर मग सर, थोडं आम्हाला जी माहिती पाहिजे होती, फी वगैरे कशी काय याची? 100 रुपये एंट्री फी आहे, आतमध्ये गेल्यानंतर चार्जेस वेगळे आहेत मग ना? हां त्याच्यामध्ये आतमध्ये गेल्यानंतर वेगळं आहेत समजा आहे ना? मुलं वगैरे सगळं तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता फॅमिली सहित? हो ठीक आहे, धन्यवाद। रोपे वगैरे ओके चल ठीक आहे, धन्यवाद। स्वप्ननगरीच्या बाहेरच्या गेटमधून आपण आज प्रवेश करतो आहे, जिथे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला अतिशय सुंदर फुलं झाडं, त्याच्यानंतर काही मोगऱ्याची झाडंसुद्धा, इथं जास्वंदाची झाडंसुद्धा तुम्हाला दिसत आहेत। आणि पुढे गेल्यानंतर स्वागतासाठी 2 अतिशय स्वागतीय पोझिशनमध्ये उभे असलेले हत्ती आणि या देशाचं गोमातेचं प्रतीक म्हणून तुम्हाला एक गाय आणि त्याच्या बाजूला एक छोटासा बछडासुद्धा दिसेल। त्याच्यानंतर एक स्वप्ननगरीचं अतिशय स्वप्नवत गेटसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल। आणि त्या गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या फॅमिलीसहित इथं आल्यानंतर आर्टिफिशियल जो व्ह्यू आहे किंवा आर्टिफिशियल जी सुंदरता बुलढाण्यामध्ये या स्वप्ननगरीने निर्माण केली आहे, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकता। स्वप्ननगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला रेस्टॉरंटची सुद्धा इथं सुविधा दिली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेडिंग अँड कॉन्फरन्स हॉल आहे, बँकेट अँड डायनिंग हॉल आहे, त्यानंतर ओपन टेरेस गार्डनसुद्धा आहे आणि त्यानंतर काही सेलिब्रेशनच्या काही मुमेंट्स जर करायचे असतील तर त्याचीसुद्धा व्यवस्था स्वप्ननगरीने अतिशय सुंदर पद्धतीने केलेली आहे। स्वप्ननगरीमध्ये एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, जो तुम्हाला स्वप्ननगरीच्या बाजूला असलेल्या घाटाचं सौंदर्य दाखवेल। तो म्हणजे तुम्ही पाहू शकता की ती वर रोपवेची एक स्टँडिंग पोझिशन आहे, तिथून पासून ते डायरेक्ट इथपर्यंत तुम्हाला एक रोपवेचा आनंद या स्वप्ननगरीमध्ये घेता येईल। स्वप्ननगरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच तिकीट काउंटर लागेल। त्या तिकीट काउंटरवर तुम्हाला सगळी त्याच्यामधली माहिती तुम्हाला दिलेली आहे की बाहेर येईल तुम्ही आणलेलं फूड कशा प्रकारे खाऊ शकता किंवा खाऊ शकत नाहीत, किंवा आतमध्ये नेमके कोणकोणते कशा पद्धतीचे पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स आहेत, आणि इथं फॉर अडल्ट्स किंवा लहान मुलांसाठी किती तिकीट्स आहे किंवा लहान मुलांच्या वरती सगळ्यांसाठी किती तिकीट आहे, सगळ्या गोष्टीची माहिती इथे डिटेल्समध्ये दिलेली आहे। स्वप्ननगरीमध्ये एक बोराचं झाड अतिशय सुंदर इथं बहरलेलं आहे। तुम्ही पाहू शकता त्याला अतिशय गोड अशा प्रकारची फळंसुद्धा आलेली आहेत।